जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, जेव्हा भक्तांच्या डोळ्यांत वेदना भरतात आणि जेव्हा लोक देवभक्तीपासून दूर जाऊ लागतात, तेव्हा स्वतः परमेश्वराला पृथ्वीवर यावे लागते. एका भक्त दाम्पत्याच्या अश्रूंनी दत्तप्रभूंचे हृदय पिळवटून गेले आणि मग एक असा दिव्य अवतार झाला ज्याने संपूर्ण जगाला भक्तीचा मार्ग दाखवला. कोण होता तो दिव्य बालक? का घेतला दत्तप्रभूंनी हा अवतार? आणि अध्याय 5 मध्ये लपलेला तो गूढ संदेश काय आहे? चला जाणून घेऊया श्री गुरुचरित्र अध्याय 5 ची अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण कथा. कलियुगाची सुरुवात आणि पृथ्वीवरील वेदना सिद्धमुनी नामधारकाला सांगू लागले. काळ पुढे सरकत गेला आणि कलियुगाचा प्रभाव वाढू लागला. धर्म, सत्य आणि करुणा हळूहळू कमी होऊ लागले. लोकांच्या मनात लोभ वाढला, अहंकार वाढला, स्वार्थ वाढला, देवभक्ती कमी झाली. लोक बाहेरून धार्मिक दिसत होते, पण मनातून परमेश्वरापासून दूर जात होते. घरांमध्ये भांडणे वाढली, आई वडिलांचा अपमान होऊ लागला, गुरूंचा आदर कमी झाला, खोटेपणा सामान्य झाला. सज्जन आणि भक्त लोक हे सर्व पाहून दुःखी झाले. ऋषी मुनींची प्रार्थना. पृथ्वीवरील दुःख वाढताना पाहून अनेक ऋषी मुनी एकत्र आले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. ते परमेश्वराला प्रार्थना करू लागले, प्रभो, पृथ्वीवर अधर्म वाढत आहे, भक्त दुःखी आहेत, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी कृपा करून अवतार घ्या. त्यांची प्रार्थना अत्यंत शुद्ध आणि मनापासून होती. दत्तप्रभूंचा निर्णय. भक्तांची करुण हाक ऐकून दत्तात्रेय प्रसन्न झाले. दत्तप्रभूंना भक्तांचे दुःख सहन झाले नाही. ते प्रेमाने म्हणाले, जेव्हा जेव्हा भक्त दुःखी होतात तेव्हा तेव्हा मी त्यांच्या रक्षणासाठी येतो. मी पृथ्वीवर अवतार घेईन आणि लोकांना धर्म, भक्ती आणि सत्याचा मार्ग दाखवीन. हे ऐकून देव आणि ऋषी आनंदित झाले. समुदाय. पीठापुरातील पवित्र घर. आंध्र प्रदेशातील पीठापूर या पवित्र स्थानी एक धार्मिक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांचे जीवन अत्यंत साधे आणि सात्विक होते. रोज पूजा, अतिथी सेवा, दानधर्म, दत्तभक्ती हे त्यांचे नित्यकर्म होते. पण त्यांच्या जीवनात एक दुःख होते. त्यांना संतान नव्हते. आई वडिलांची वेदना. त्या दाम्पत्याने अनेक व्रत, उपवास आणि पूजा केल्या. प्रत्येक दिवशी ते दत्तप्रभूंना प्रार्थना करत, प्रभो, आम्हाला तुमच्यासारखा पुत्र द्या. त्यांच्या प्रार्थनेत स्वार्थ नव्हता, फक्त भक्ती आणि प्रेम होते. आईच्या डोळ्यांत ममत्व होते आणि वडिलांच्या मनात श्रद्धा. दिव्य संकेत. एक दिवस घरात अचानक दिव्य सुगंध पसरला. मंदिरातील दीप स्वतः प्रज्वलित होले. संपूर्ण वातावरण शांत आणि तेजस्वी झाले. त्या रात्री त्या दाम्पत्याला स्वप्नात दत्तप्रभूंचे दर्शन झाले. दत्तप्रभू म्हणाले, तुमची भक्ती मला प्रिय आहे. मी स्वतः तुमच्या घरी जन्म घेणार आहे. हे ऐकताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. दैप्रेम. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार. काही काळानंतर त्या घरात एका दिव्य बालकाचा जन्म झाला. जन्मताच घरात तेज पसरले. वातावरण प्रसन्न झाले. लोकांना अद्भुत शांतता जाणवली. त्या बालकाचे नाव ठेवले गेले श्रीपाद श्रीवल्लभ. तो साधा बाळक नव्हता, स्वतः दत्तप्रभूंचा अवतार होता. बाळपणातील दिव्यता, लहान वयातच श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये अद्भुत शक्ती दिसू लागली. ते वेद सहज बोलत, लोकांचे दुःख ओळखत, आजारी लोकांना शांत करत, भक्तांना आश्वासन देत. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी दिव्य तेज असायचे. लोक त्यांना पाहताच म्हणतात, हा बाळक सामान्य नाही, यात दत्तप्रभूंचे तेज आहे. आई वडिलांचा अनुभव. त्यांच्या आई वडिलांना जाणवू लागले की हा पुत्र फक्त त्यांचा नाही, तो संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आला आहे. कधी कधी ते बाळरूपात बोलताना असे शब्द बोलत जे मोठमोठ्या ऋषींनाही समजणे कठीण होते. अध्यायातील गूढ अर्थ. अध्याय 5 मध्ये एक अत्यंत खोल संदेश आहे. देव भक्तांची हाक नक्की ऐकतात. मनापासून केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. गुरूंचा अवतार. हा भक्तांसाठी असतो. गुरु पृथ्वीवर येतात कारण त्यांना भक्तांचे दुःख सहन होत नाही.
भक्तीमध्ये शुद्ध भावना महत्वाची, मोठी पूजा नाही, तर मनातील प्रेम देवापर्यंत पोहोचते. जीवनासाठी संदेश संकटातही देवावर विश्वास ठेवावा, प्रार्थना मनापासून करावी, गुरूंना आपल्या जीवनाचा आधार मानावा. भक्तीमध्ये अहंकार नसावा. भक्त जेव्हा पूर्ण श्रद्धेने हाक मारतो तेव्हा परमेश्वर स्वतः त्याच्यापर्यंत येतात. म्हणूनच जेव्हा जीवनात अंधार वाढतो, जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा एक गोष्ट कधीही विसरू नका. भक्ताची हाक परमेश्वरापर्यंत नक्की पोहोचते. अध्याय 5 आपल्याला शिकवतो की गुरूंचा अवतार हा फक्त चमत्कार दाखवण्यासाठी नसतो, तर भक्तांच्या आयुष्यात आशा, श्रद्धा आणि प्रकाश निर्माण करण्यासाठी असतो. जर तुमच्याही मनात दत्तप्रभूंवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा. आणि अशाच भावपूर्ण गुरुचरित्र कथा